पहिल्यांदा करत होते आणि आमच्या पण तोंडामध्ये तेच नाव होतं. लिटरली खूप हॅप्पी होती मी, खूप 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 जास्त. आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे ना तिथली जी एनर्जी आहे, तो जो ऑरा आहे, इट्स टू मच पॉवरफुल. सिरियसली तुम्हाला कधी जमलं ना तिकडे गोविंदा तर नक्की जाऊन या. गोविंदा गोविंदा गोविंदा. गोविंदा. विहानने पण आवडीने लुंगी वगैरे घातलेली. मस्त आम्ही फॅमिली ट्रिप प्लॅन केलेला आणि खरंच म्हणजे मी खूप खुश होते. आणि मी पर्सनली एक तुम्हाला सांगू का, आपल्या आयुष्यातून टॉक्सिक लोकं किंवा टॉक्सिक गोष्टी जेव्हा संपतात आणि न्यू काहीतरी चॅप्टर स्टार्ट होतं ना, तेव्हा देव ना आपल्या दर्शनाला बोलवतो. सिरियसली ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. सुरुवात तिथून होते. आयुष्यात पुढे काहीतरी चांगलं होणार असेल ना, सगळ्यात पहिले ना देव दर्शनाला बोलवतो. त्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये ना, मग तुम्ही विचार नका करू माझ्या आयुष्यात पुढे काय होणार काय नाही. तुम्ही जिंकलात बस. आणि तिरुपतीचं दर्शन म्हणजे ना, मी खूप खूप वर्षापासून जवळजवळ मी सांगू नाही शकत कधीपासून माझी इच्छा होती. आणि फायनली मी पोचली, दर्शन झालं. आणि सिरियसली सांगते, तो जो ऑरा आहे, ऑसम. तुम्ही खरंच म्हणजे ना जाऊन या एकदा तरी, ही ट्रिप सक्सेसफुल करा असं आहे. त्याच्यानंतर तिथे जे आमच्याबरोबर जॉईन झालेले हे 2-3 जे पण तिथले आहेत, त्यांनी पण आमच्याबरोबर छान एन्जॉय केलं. ते पण आमच्याबरोबर तितकाच वेळ लाईनीला होते. फायनली तुम्ही बघू शकता की, आणि एक तर गर्दी त्या दिवशी इतकी होती, खतरनाक लाईन. माझ्या लाईफमधला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की इतका वेळ, म्हणजे मी लालबागला पण जाते, इतकं कधीच नाही. 23 आवर्स मी लाईनीमध्ये उभी होती विथ कूपन असूनसुद्धा. आणि ऑलरेडी आमची डिसेंबरमध्येच प्लॅनिंग झालेली. बट ठीक आहे, देवाने पण दर्शन देण्यासाठी त्याची इच्छा असते बाबा. पण मला माझ्या पायाने साथ दिला, कारण का माझा गुडघा असं म्हणजे मला इतकं पेन आहे ना, मी बोलू नाही शकत. पण मला देवाने साथ दिली आणि खरंच दर्शन दिलं. त्याच्यानंतर